वेलकम बॅक टू अवर चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि पुन्हा एकदा ब्लॉगिंग फायनली स्टार्ट केलेलं आहे. भरपूर दिवसापासून विचार करत होते की ब्लॉगिंग स्टार्ट करावं, पण काही गोष्टींमुळे पूर्णतः स्टॉपच झालं होतं. पण आता असं नाही आहे, पुन्हा आता मनावर घेतलेलं आहे ब्लॉगिंग स्टार्ट करायचं. सो डेली तर जमणार नाही, मला असं वाटत नाही डेली तर मला जमेल, पण ट्राय करेन व्हिडिओ वगैरे बनवण्याचा. कसे आहात तुम्ही सगळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे प्रेम तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये देत होता, जे सपोर्ट करत होता, तसंच तुम्ही मला छान सपोर्ट करा. मुलांना सुट्ट्या पडल्यात क्रिसमसच्या, म्हणून मम्मीकडे आलेली होते. तर आता 2 दिवसांत पुन्हा जायचं आहे. तर तोपर्यंत म्हटलं की मम्मीकडे ब्लॉगिंग स्टार्ट करूयात. सो फायनली ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. तुमचं प्रेम आणि सपोर्ट छान करत राहा, मला छान छान कॉमेंट्स करा, ज्याच्यामुळे मला छान वाटेल. सो छान सपोर्ट करा. सो येस, आता सकाळ झालेली आहे आणि सकाळचे आय थिंक 10 वाजलेले आहेत. आणि व्लॉगिंग करण्यासाठी मी टेरेसवर आलेली आहे. म्हटलं चला वरती जाऊन थोडंसं स्टार्टअप करावं. आणि पप्पा गावी गेलेले आहेत. पप्पा रिटायर्ड झालेले आहेत फायनली. आणि जून महिन्यात त्यांचा कार्यक्रम पण केला होता छान, पण मिस केला आहे सगळ्या गोष्टी. सो सॅड. जाऊ द्या, इट्स ओके. पुढे पण भरपूर काही गोष्टी येणारच आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तसं. सो बघूया त्याच्या पुढे काय काय होतं आहे. मम्मी आहे, काम करते थोडंफार, काहीतरी घरातलं चालले सगळे. बारका अजून झोपलेला आहे. बारका पण भरपूर मोठा झालेला आहे आणि मोठा पण मोठा झालेला आहे. म्हणजे आता छोटे छोटे, लास्ट व्हिडिओमध्ये ते छोटे छोटे होते, आता थोडे मोठे झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवून नंतर मी. आता तो झोपला आहे बारका आणि मोठा जो आहे तो आंघोळ करतो आहे. पप्पा पण गावी गेलेले आहेत आणि मम्मी इथे एकटीच आहे. सो चला मग, पप्पांनी छोटे छोटे छान छान अशी झाडं लावलेली आहेत, तर ते तुम्हाला मी दाखवते. टेरेसवरती लावलेलं ना, चला दाखवतो. सो बघा इथे किती छान कोबी लावली आहे बघा. भरपूर छान आले. जेव्हा मी लास्ट टाइम आले होते तेव्हा खूपच छोटे छोटे होते आणि आता जरा मोठे झालेले आहेत. पप्पांची आमच्या घरातच शेती असते सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे घरातलं चांगलं असतं ना, घरी म्हणजे घरातल्या भाज्या म्हणलं तर चांगलंच असतं, ऑर्गॅनिक. इकडे बघा कांद्याची पात येते, कांदे लावले तिथे. इथे पण छोटंसं कोबी आहे, पण काय माहिती काय झालं याला. ही कोथिंबीर आहे, याला फुलं आलेली छान. इथे पण कोबी आहे, इकडे पण कोबी आहे आणि इकडे बघा किती छान आहे, मस्तच. इकडे पण हे कांद्याची पात आहे आणि हे कोबी आहे. या झाडाला बघा 2च फुलं लागलेली आहेत. एवढं छान झाड आहे आणि किती क्यूट असं फूल लागलेलं आहे बघा. इकडे बघा खायची पानं किती वरती आलेली आहेत. इकडे सगळी केळीची झाडं खाली नंतर दाखवेन. भरपूर केळी पण भरपूर आलेली आहेत आत्ता. आणि सो इकडे पण अगेन कोबी आहे. भरपूर छान कोबी, दिसायला पण खूप छान दिसतंय. आणि इकडे आहे शिमला मिरची. हे बघा शिमला मिरची आहे. ॲक्च्युली 2-3च झाड आहेत वाटतं, तर त्याला 2च लागलेत, 1 आणि 2. आणि हे कशाचं झाड आहे काय माहिती, मम्मीला विचारायला लागेल मला, काय माहिती. असं इकडे वांग्याची झाड आहे, वांग्याचं झाड आहे. असं मला वाटत नाही त्याच्यात वांगी तर असतील म्हणून, झाड आहे फक्त. जेसीकडे छोटंसं लागलंय, मला असं वाटतं की मम्मीने तोडलंय. काटे भरपूर आहेत. हे बघा इथे दिसतं तुम्हाला, एक आहे वांगी. आता तर लागलेले नाही आहे, लास्ट टाइम भरपूर लागलेले होते याला. इकडे पण एक छोटंसं वांगी आहे, छोटंसंच. ओके,
आणि याच्यानंतर इकडे बघा अशा मिरच्या लागलेल्या आहेत. हे वरतून थोडंसं औषध दिल्या कारणाने सगळं पांढरं पांढरं झालं आहे. इकडे खाली बघा भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत आणि भयानक मिरच्या तिखट आहेत. कारण मम्मीने काल पोहे बनवले होते, त्याच्यात मम्मीने टाकले होते. छान आहेत मिरच्या. म्हणजे लास्ट टाइम मी जेव्हा आले होते इकडे 2 होते, इथे आणि इथे 2 झाडं लावलेली होती. त्याच्या मिरच्या ज्या आहेत त्या बिलकुल तिखट नव्हत्या. आणि अशा प्रकारे पप्पा आता गावी असल्या कारणाने जास्त काही लक्ष देता येत नाही. त्या मम्मीच असते. तेव्हा तरी पण पप्पा आले होते आता मध्ये. तर इथे बघा 2, हे खूप मोठं झालेलं आहे ॲक्च्युली. आणि इकडं आहे टमाटर. टमाटरचं झाड आहे, त्याला भरपूर टमाटे लागलेले आहेत. तसं घरच्या पुरती ठीक आहे, म्हणजे होऊन जातं. इथे पण मिरचीची झाडं आहेत. मिरची मिरची. हे बघा इथे छान फुलं लागलेली आहे शेवंतीची, मस्तच अशा प्रकारे आहे. आणि इथे बघा गवती चहा. बस इतकंच आहे. बघत आता सगळ्यांची भेट करून देते तुम्हाला. चला आता खाली जाऊयात आपण. इकडे मना बघा कसं झोपलाय. मना लगेच ओरडायला लागतो मी आल्यावरती. हा मना काय रे, काय रे मना, झोपला तू झोपला बिचारा. झोपा. मी आले की लगेच आवाज देतो. हा, आणि त्याला भूक वगैरे लागली असेल त्याला लगेच खायला दिलं की लगेच खुश होऊन जातो. चला मग आपण खाली झोपत आता. आणि इथं आलेला आहे कौशू. हाय. चाहिए चलो आ जाओ इधर आओ, पकड़ो मुझे. इधर ये पकड़ो आप, मैं निकालती हूँ. इसके अंदर ही है शायद ना. मम्मीने शेंगा आणायला सांगितलं. यावर्षी शेतातले शेंगा आहेत ना, मम्मीने शेंगा मागितलं वाटतं. शेंगाचं काहीतरी आज बनणार आहे बरं का. त्या शेंगा फोडायच्यात आणि शेंगाचं काहीतरी करायचं. कॅमेरामॅन आमचा कौशू झालेला आहे अशा प्रकारे. हा कौशू, हा कितना लाने के लिए बोला है? माहित नाही, तो पता तो नहीं है, बस बोले कि लाना है. ओके ठीक है, चलो इतना देखते हैं, अगर और लगेगा. कौशूचा हात आहे ना मध्ये मोडला होता, फ्रॅक्चर झाला होता आणि 1 महिना पूर्ण घरात बसला होता बाबा आमचा. चल ते दरवाजा बंद कर आणि चल खाली जाऊ. दे इकडे ते शेंगा, दे इकडे आधी ते बंद कर. आज शेंगाचं काहीतरी बनणार आहे बरं का रेसिपी. बघूया चला. तो खाली आलेलो आहोत आम्ही. इकडे मग मम्मी रवा भाजतीये. मला ओरडून गेली माझा असाच व्हिडिओ काढते म्हणून. आणि इकडे काहीतरी कसली तरी तयारी केली आहे, काय माहिती काय बनवणार आहे ते तुम्हाला कळेल नक्की. मला पण माहिती नाही, फक्त शेंगा आणायला लावलं. शेंगा मी वरून आणलेल्या आहेत. हेलो दोस्तों, नमस्ते, कैसे हो आप? तो बहुत दिनों के बाद मम्मा ने ब्लॉगिंग स्टार्ट की है, तो प्लीज़ उनको सपोर्ट करना और लाइक भी करना वीडियो को. प्लीज़ लाइक एंड सब्सक्राइब. क्या बना रही है आज नानी? कुछ तो बताइए कुछ. आप तो मूंगफली लेने के लिए आए थे ऊपर. आप तो मूंगफली लेने आए थे ना ऊपर. कुछ तो रेसिपी होगी. ओहो, आपको पता नहीं है? नहीं पता. ओ माय गॉड. रवा भाजायचा इथं करपायचा. मम्मी मला ओरडायची. आता हे शेंगा फोडायच्या सगळ्या, आणि शेंगा फोडून झाल्यानंतर मग रेसिपी आमची स्टार्ट होणार. काय माहिती काय बनवणार आहे मला माहिती नाही. थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी वेगळी नवीन रेसिपी चालू होणार आहे वाटतं मम्मीची आमच्या. सो फायनली आमच्या कौशूचा मध्ये फ्रॅक्चर झाला होता लास्ट मंथमध्ये, आणि आता ओके आहे ना कौशू तू? हाँ, मी ओके आहे. येस, आता ओके आहे. पण मध्ये खूपच डेंजर हालत झाली होती आणि एक्झाम त्याचे चालू झाले होते. म्हणजे ते होतं आणि त्याचा हात एकदम, मी तर खूपच जास्त घाबरून गेले होते ॲक्च्युली काय झालं काय असेल. आणि
राईट हँडवरतीच झालं होतं फ्रॅक्चर. सो त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट झालं. 1 महिना तो घरी होता आणि आता व्यवस्थित झालेला आहे. सो चालू आहे. आता एकदा मुंबईला जाणार आहोत उद्या परवा. सो आहे 2 दिवस. क्या आपका भाई किधर आहे? तो कार्टून अजून झोपलाय बरं का. तो उठला की खूप डेंजर हालत होत नसते. भेटवेन तुम्हाला नंतर. चला आमचा आलेला आहे. तू कशाला आला खाली रे बाबा? ए म्हण्या इकडे कशाला आला तू? बघू, मला भूक लागली वाटतं. म्हण्या मम्मी आमची फायनल इकडे आलेली आहे. पळून गेली होती म्हणजे असंच व्हिडिओ काढते माझा. मम्मी काय बनवणार आज? उपीट बनवायचे, नाश्त्याला उपीट. आणि हे हे कशाला मागवलंय? पोळ्या करायच्या. आज शेंगाच्या पोळ्या. ओके, आता शेंगाच्या पोळ्या बनवायसाठी मम्मीने आमच्या शेंगा मागून घेतलेल्या आहेत. ही सजावट छान केली का? तीळ आहे इकडे, खोबरं, गूळ, शेंगदाणे. राहू दे राहू दे, ठेव ठेव ठेव, राहू दे, सोड. वर्ष संपत आला आहे. मनाला जेवण दिले, मना जेवण खाते त्याचं. छान अशी सकाळ झालेली आहे. मस्त ऊन. वा, नजारा बघा किती छान आहे. साऊथ स्पेशल उपीट चाललेलं आहे आमच्या मम्मीचं. मम्मी स्माइल कर ग जरा. मम्मी आमची स्माइलच करत नाही. इकडे चण्याची डाळ आहे आणि इकडे उडदाची डाळ आहे. तुम्हाला दाखवते थोडं नंतर, झाल्यानंतर दाखवते. झालं ना? सुपर फास्ट. बघू पण देत नाही मला, लगेच वाढून मोकळी. साऊथ इंडियन स्टाईल उपीट बनवलेलं आहे मम्मीने. साउथ इंडियन. दर कौशू घे. कोणचं कौशू तू कोणता ह्याच्यातलं? लिंबू खाणार आहेस तू? लिंबू आहे बघ याच्यामध्ये. लिंबू त्याला आवडत नाही. हे कोण असं नाही करायचं, चांगलं असतं ते. हा, मी तर खातो. हा खातो, खायचा, खाऊन दाखवायचा लिंबू. इकडे विहान पण उठलेला आहे आणि विहान गेलेला, आंघोळ करायला गेलेला आहे. आणि आम्ही तर नाश्ता करणार आहोत. त्याला बोललो की नाश्ता करून घ्यायचा आहे म्हणून, जा आवरून आहे पटकन. तर गेलाय तो आंघोळ करायला. आणि आमची मम्मी इथं. कौशू बसलाय खाली. चला मग दाखवतो नंतर, विहान आला की दाखवते. सो या सगळ्यांनी ब्रेकफास्ट करायला. फायनली नमू इज हिअर. हाय. दात कुठे गेले चोनूचे? चोनूचे दात कुठे गेले? अयो लाजलं बाळ, बाळ लाजलं. काय टीव्ही बघण्यामध्ये मग्न असता रे तुम्ही लोक? कार्टून 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 कार्टून. ए हॅलो कर सगळ्यांना, फ्रेंड्स लोकांना हॅलो कर. हॅलो. ए दात नका हसू हसू तू. स्माइल कर, स्माइल. हा. गुड गुड. विहान उपीट खा ना आधी. उपीट नको तुला? मग दूध पितो आधी. दूध पिणार तू? ओके ठीक आहे, थांब आले. थांब थांब, ते भरपूर गरम आहे. थांब थांब रे विहान, थांब, ते गरम आहे बाळा. बघ लागलं ना, गरम आहे. थांब, थंड होऊ दे मग पी. हा कसला आळस आहे? उल्हासनगर में अच्छा दूध आता है, यहाँ तो दूध गंदा आता है. ओ, एवढा चांगला म्हशीचं दूध आहे आणि म्हणतोय की मछली का दूध. मछली का नाही, म्हशीचं. मस्ती. हा काय भैंस का. याला. पी ना बाबा. आता थंड करून दिलं ना तुला विहान, पी बरं. चल हळू 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 जरा. आगाऊ मुला, आगाऊ मुला. छान आहे का? सगळं फिनिश करणार ना? करणार ना? करणार ना? करणार ना? चंबुळा. मम्मीची पळापळी चालू आहे.
आणि असं चालू आहे पहा, मम्मीचं तिकडे पाणी भरणं चालू आहे आणि इकडे माझं व्लॉगिंग स्टार्ट आहे. मुलं तिकडे टीव्ही थोड्या वेळानंतर मोठ्याचं लेक्चर आहे, कारण त्याची शाळा आजपासून स्टार्ट झालेली आहे, पण आम्हाला जाता नाही आलं, तर त्याला ऑनलाईनला मी बसवणार आहे. तर अशा प्रकारे चालू आहे. 2 वर्षामध्ये खूप काही फरक पडलेला आहे. समजून घ्या थोडंसं. आणि थोडासा कॅमेरा होल्ड करण्यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम होत आहे, कारण 2 वर्षामागे मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं. काही दिवसांनी मी पुन्हा गॅप घेतला, सो त्याच्यासाठी थोडंसं वाईट वाटतंय मला. आणि नक्कीच ह्याच्या पुढे मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो छान छान व्हिडिओज वगैरे ट्राय करणार आहे. सो छान प्रतिसाद द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने, छान छान कॉमेंट्स करा. ओके. तर मम्मी आज शेंगाची पोळी बनवणार आहे. आमच्याकडे ती फेमस आहे, छान असते शेंगाची पोळी. ती रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवते. ओके. मग इकडे तुझं नाव काय आहे? इकडे पाणी दिलं ना तुला, माऊला नाव सांग. इकडे नाव सांग. इकडे काय इकडे झाकण नाव मग देऊ माऊची बाटली. तुझं नाव सांग. नाही तर परी नाव नाही का? नाही, शिवानी आईचं नाव. इकडे ती कुठे? ती पळूनच गेली. तिला बोल जेवण म्हणते का? पळूनच गेली. पोलीस का म्हणतात आजी? म्हणे कसं सांग बरं, सांग. तुला पाणी दिलं ना मी आणून? इकडे तुझं नाव सांग. इकडे सांग माऊला. तुला पाणी दिलं ना मी आणून? पूनम वेगळं तिच्यावर लय बोलत होती. लावू म्हणे कसा बसला होता रिक्षात? कसा बसला होता? आणि ही असा बसला होता. हा. आणि आजी कशा करतात? आजी कशा करतात? तुला काय म्हणतात? ते पांढरी काय म्हणतात तुला? तांबी म्हणतात. तांबी म्हणतात ते आजी. आणि इकडे जाऊ नको. इकडे तू काय बनवत होती आता? इकडे ते दादा इकडे तू काय बनवत होती आता? सानीचा पप्पा मार. इकडे तू काय बनवत होती आता? ये ग, दाखवत होतं जेवण मला. आता लय जपून येणार आहे तू. वरी बसला होता नाही तसं. वर बसलो कसा बसला होता? होय. आणि ही बसतोय जेवत आहे कसा? आणि जेवत आहे कसा? जेवत आहे कसा? खाऊ कसा खाते? जेवण केलं का म्हणते? काय खाल्लं माऊला सांग बरं. काय खाल्लं तू? काय खाल्लं? तू जेवली का? काय दूध खाल्लं तू? दूध खाल्लं? काय खाल्लं? इकडे बघू ते कसं वाचतं ना ते. ए सानवी इकडे की. तिचं नाव सानवी. परी कोण माहित दोघींमधली? परी कोण नाही परी आमच्या तिकडे अजून आले नाही परी. ही बघ. दाखव की वाजवून. कसा बसलाय म्हणे? उठ रे तू. इकडे हा. इकडे इथे थांब. इथं माझ्या समोर थांब. इथे समोर थांब माझ्या इथं. हा सांग, तुझं नाव काय आहे? तिकडे बघा. तुझं नाव काय आहे? सानवी नाव आहे. आणि शाळेत जाते तू? कोणत्या शाळेत आहेस? कोणता? कितवीला आहेस तू? कितवीला आहेस? LKG ला आहे. अरे वा. काय काय येतं तुला? ABCD येतं. ते वाजवून दाखवायचं असतं का? बस की बाळा. आणि काय काय येतं? ABCD अजून काय येतं? माऊला ABCD म्हणून दाखव. ती बघ, ती बोलते ABCD. हो का? ABCD. येते का तुला ABCD? काय पाणी ठेव. काय झालं? हे कोणी आणून दिलं तुला? हे कोणी आणून दिलंय? पप्पाने आणून दिलंय. कुठून? जत्रेतून? कुठून आणलंय? जत्रेतून आणलंय. बाबा, गावाला गेलती का तू? गावाला फिरून आली का मग? काय काय केलंस शिवड्या गावाला? काय काय केलं? काय काय केलंस? काहीच नाही केली, नुसतीच फिरून आली का? अरे बापरे, ते कसा हा? हिचं तर भलतच डेंजर आहे बाबा पोरगी. नाश्ता केला का ग? काय खाल्लंस? इडली खाल्ली. मला नाही आणली इडली. अरे मला नाही आणली इडली. मला पण आवडते इडली. इकडे ये ना. हा?
आज शाळेला नाही गेली? सुट्टी है? अच्छा क्यों? जाओ खेलो. जाओ यार, ऐसे मत करो यार. जा खेळ जा. बस की तिकडं. ड्रायव्हर दोघं आहेत रिक्षामध्ये. बाबा काय खरं नाही. ते कुठे गेलं बघ. ते मागे गेलं. ए चल तिकडे खेळ. तिकडे खेळ. चल काय खेळते तू? ते माती नको खेळू. ये इकडं. ये इकडं. ड्रायव्हर दोघं आहेत. मला नाही ना जागा बस. मी येऊ का तुमच्या ऑटो मध्ये बसायला? जागाच नाही ना पण. अरे 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 नका रे नका रे नका रे. एकावरती एक बसताय राव. चला उतरा खेळा बाहेर. कुठे चाललाय आता? ए कुठे चालला ड्रायव्हर? तुम्ही कुठे चाललाय? कुठे चाललाय? कुठे चाललाय? कुठे बाय बॉल? कुठे तुमचा नक्की? इकडे टाकून दिलंय एवढ्या गवतामध्ये. कुठं शोधणार आहे? किती गवत आहे इकडं. थांब थांब थांब. कशाला? नको इकडे येऊ नको. दिसलं 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 बॉल दिसलं मला. थांब. ए बॉल मिळाली. पकडा. आता टाकायचं नाही अजिबात तिकडं. काय बोलते? अजिबात तिकडं टाकायचं नाही. ए तुझं नाव काय? परी. आता तुझंच नाव परी आहे का? ओके. त्याचं पण नाव परी आहे. याचं पण नाव परी. दोन परी आहेत का? ओके. जाऊ आता खेळा जाऊ. ए जाऊ खेळा जाऊ. तुझं नाव रिदान आहे? हो छान. यार पोरं लय भारी खेळतात. ते खाली सगळं जत्राच भरली आहे. भरपूर मुलं आली. छोटी 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 सगळी. आणि सगळे छान खेळत बसले तिथं. एकदम बॅट बॉल वगैरे चालू आहे त्यांचं. मग मी आतमध्ये आले. बाबा नको म्हटलं जाऊ दे. लय उशीर लय दंगा करायला लागलेत पोरं. मम्मी बसली तिथंच. खा मारामारी चालली तुमच्या दोघांची रे. विहान असं नाही करायचं. कौशो कशाला मारामारी करताय दोघं पण रे? मम्मी तुम्हाला बॅटिंगच नाही देत आहे. ए विहान दे ना रे दादाला. आणि मी बॅटिंग घेतला तर बोलतोय की आउट आउट. असं बोलला का तुला? हे बाई आलं कार्टून परत. कार्टून. जाऊ दे बाळा हात लावू नको. रडेल ती. राहू दे राहू दे. तर चला जोपर्यंत पोरं बाहेर खेळतात तोपर्यंत मी शेंगा पटापटा सोलून घेते. म्हणजे ते पोळी करायला. हे बाई शेंगा. हा पण आला. तुला नाही देते कोणी बॅटिंग? नाही. चिटिंग करतोस ना म्हणून. होतच नाही. ते काहीतरी घ्यायला पाहिजे. थांब शेंगा. पटापटा शेंगा फोडून घेते मी. तोपर्यंत मम्मी पण बसली बाहेर. तोपर्यंत एक काम करून घेते पटापट मी. चला बस. अरे असं नाही करायचं. हे बघ एखादी घ्यायचं असं. हे बघ लगेच निघलं. किती वेळ लागतो रे बा? ते बघ कसं करतोय तू. किती वेळ सांगत तुला? हे बघ असं घ्यायचं. हात रिलॅक्स सोड ना तू. डायरेक्ट तू हे करतोयस. हा फोड. ते बघ आता परत हायच का? किती वेळा दाखवलं तरी तुझं चालू आहे असं. पटपट पटपट पडतं बघ किती छान फुटलं जातं. आता आत्ताशी एक फुटला का तुझा? सांग बरं. हे बघ असं घ्यायचं. हा मग एवढं जास्त प्रेशर नाही करायचं त्याला. हात ढिला सोड ना तू. हे बघ डायरेक्ट असं असं असतंय. तू काय करतोय? फुटलं का? नाही फुटलं. अर्ध फुटलं. ठीक आहे.
फायनली ऑल इज डन. फायनली सगळं झालेलं आहे. सोलून झालंय सगळं. चला ए भांडू नको. विहान दे त्याचं पेन दे त्याचं. तू कशाला घेतलंस बरं? दे बरं. इकडे कौशूचा ऑनलाईन लेक्चर चालू आहे. इकडे बघा कसं डब्यावरती ठेवलंय मी. काय करणार होतं, छोटासा स्टूल वगैरे काहीच नाही आमच्याकडे, त्याच्यामुळे सगळं काही तिकडे आहे. नेक्स्ट लेक्चर हिंदी मॅथ्स का हो गया ना? हाँ मॅथ्सचा झालाय. गुड मी. हेडिंग आणि तुझे काय चाललंय? तुझे काय चाललंय? हेडिंग पहिलेच लिहिलाय मी हिंदी. गुड. असं नाही करायचं. तसंच करायचं होतं. एकच लाईन मारायची फक्त. कलरच करायचा होता इथं. इथं करायचं कलरच. एकच लाईन मारायची फक्त. एकच काट मारायचं. ठीक आहे. एवढं खाडाखोड नाही करायचं. चांगलं नाही दिसत. एकच कट मारायची त्याला फक्त. ओके चल स्टार्ट कर. किती वाजता लेक्चर होता दुसरा? याने लीव केला. अरे तुझी दात कुठे गेली आधी? सांग मला. मस्ती करू नको. उठ असं पडायचं नाही. उठ. माझ्याशी बोलू नकोस. मला म्हणतोय की थोडं शूट करते आणि पळून जाते म्हणतोय मला. किती आगाव आहे ना तू. विहान तू खरंच खूप आगाव झाला. गप बस. ते बंद कर बरं विहान. ते बंद कर. चलो मस्ती करतोय खूप आता. तर शेंगाच्या पोळींचं रेसिपी झालेली आहे. शेंगाच्या पोळी तर बनवून झालेल्या आहेत आणि ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा ब्लॉग मी नंतर वेगळा सेपरेट करून टाकणार आहे. नंतर बघून घ्या तुम्ही. तर चला दुपार झालेली आहे आणि सकाळी उपीट केलं होतं. साऊथचं उपीट केलं होतं आणि आता पण आम्ही काय करणार आहोत, हे बघा उत्तप्पा बनवणार आहे साऊथचाच. तर त्याच्यासाठी मी इथे पहा मिरची घेतली आहे, टमाटर, कांदा आणि कोथिंबीर हे चिरून घेतलेलं आहे. आणि इथं आहे आपलं डोशाचं पीठ. त्याच्यामध्ये मी थोडंसं हलकंसं मीठ टाकून घेणार आहे. ह्या तव्यामध्ये, ह्या तव्याची एवढी खासियत आहे ना, ह्याच्यामध्ये छान डोसा पण होतो आणि जसं आपल्याला क्रिस्पी हवा असतो ना तसाच ह्याच्यामध्ये हा डोसा होतो. म्हणून आम्ही ना वेगळं सेपरेट पॅन किंवा काहीच यूज करत नाही. लोखंडाचं आहे. खूप छान होतं या तव्यामध्ये. बनवायला मी आले होते आणि मम्मी बनवायला लागली. घ्या. कांदा, टोमॅटो. मम्मीला जाडवाला डोसा फार आवडतो बाबा. हा मम्मी. हा ग मम्मीला घाबरते पण हा. व्हिडिओ बनवायला लागला ना मम्मी शांत होऊन जाते आणि व्हिडिओ बंद झाला ना मम्मीचं तोंड लगेच चालू होतं. मम्मी क्या खासियत है आपकी बताओ. साईडला थोडीशी तेल सोडायचं. ते तवा ना एवढं फेवरेट आहे माझं. आता मी याला किडनॅप करून घेऊन जाणार आहे. हा मग बस तू दुसरा तवा घेऊन ये आपला. या तुम्ही पण मंडळी खायला. आरामशीर होते. काही गरजच नाही पडत. काय का असे ना त्याला पलटवणार, त्याच्यावर झाकणार मम्मी आमची. दोन्ही बाजून शेकायला. भाकरी आहे का ते? अरे पीठ आहे शेवटी. हा मम्मीला आमचं तसं आवडतं. मम्मीला आमच्या असंच आवडतं. दोन्ही बाजूने शेकलं पाहिजे. तर लगी है क्या हुआ? ठंडी लग रही है. क्या हुआ बहन? कुछ नहीं हुआ. नहीं हुआ है कुछ. कौशू उत्तप्पा खाणार आहेस का? खातो. ओके आम्हाला माझा उत्तप्पा झालेला आहे. डोसा झालेला आहे. बघा हे गावरण आहे ना मम्मी. हे वाला ही गाई, ह्या गाईचंच दूध येतं बरं का आमच्या घरी. अरे ते बगळा आलाय बघ मम्मी. त्याच गाईचं आणि म्हशीचं आम्हाला दूध येतं. म्हशी पण आल्या तिथं परत आता. वा ही ओरिजिनल गाई. हा ओरिजिनल
पोळी खाऊन बघणार आहे. ही जी मम्मीने बनवली आहे ती पोळी एक टेस्ट करणार आहे बाबा कशी झाली आहे. मला असं वाटतं ती छोटी पोळी जी आहे ती माझ्याच नशिबात होती, त्याच्यामुळे मीच खाते. बघू ट्राय करूया कशी झाली आहे पोळी, टेस्ट करूया. सॉफ्ट आणि किती छान झालेली आहे. गप ना. एकदम छान झालेली आहे. एकदम जास्त गोड पण नाही आणि जास्त कमी पण नाही, एकदम व्यवस्थित परफेक्ट झाली आहे. करून बघा ना ती तुम्ही पण. बोल आता, बोलत तू काय बोलली. ए मम्मी मोठा तुझा उथापा. मम्मीने शेवटला सगळं मिक्सच करून टाकला. असं पण छान होतं मम्मी. मी पोळी खाल्ली, छान झालेली आहे. बर, थँक्यू. वेलकम. आता हा कोणाला हवाय, तुझा आहे का? माझा नाही आहे, वियांचा असेल. बरं. आणि इथं संध्याकाळ झालेली आहे आता, आणि कव्यांचं काय चाललंय बघा इथं. काय हवंय तुला बाबा? ऐसा वाला पापड़. ते पापड आहे का? हाँ ऐसा वाला पापड़ दोनों खाने के लिए. ते पापड आहे हाँ, ऐसे खाने के लिए पापड़ दोनों. ऐसा खाने के लिए. खाने हो हो. के लिए. बघा मुलगा कसा करतो. मस्ती नको करू ना नको ना मस्ती करू राव. दोनों. काय हवंय तुला? ये वो ऐसा वाला. तो चिवडा आहे. चूड़ा दोनों फिर. आगाऊपणा कोण करतोय आगाऊपणा. दोनों. आणि आता बाहेर शेकोटी वगैरे चालू आहे, तुम्हाला दाखवते चला. आता वियान त्या आग कोण घेऊन फिरत होता रे आत्ता? तू घेऊन फिरत होता ना? क्या? तू घेऊन फिरत होतास क्या? आग. असं नाही घ्यायचं. आणि आता बाहेर बसले तर बघितलं ना, आता लहान बाहेर सगळे बसलेले आहेत. मी आतमध्ये आले, सगळे शेकोटी करत बसलेत. पोरं पण जाऊन मस्तपैकी खेळून मिळून झालेलं त्यांचं. आणि मम्मी वगैरे सगळे त्यांच्या मैत्रिणी आलेत आणि बायका येऊन बसल्यात सगळ्या मस्त शेकोटी करत. थंडी आहे ना, सो त्याच्यासाठी व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात नंतर आलेला पोरगा. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.